नमस्कार. आज आपण करूया सगळ्यांना आवडणारी सोयाबीनची भाजी. त्याच्यासाठी आधी आपण वाटण घेऊया. एका मिक्सरच्या जारमध्ये एक कांदा, एक टमॅटो बिया काढलेल्या, थोडं खोबरं आणि कोथिंबीर दांड्यांसकट याचं आपण वाटण करून घेऊया. आणि एक वाटीभर सोयाबीन. कढईमध्ये तेल 4 चमचे टाकून तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, आल्या लसणाची पेस्ट हे आपण चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि तेही चांगलं तेलामध्ये आपण भाजून घेऊया. चांगलं तेलामध्ये भाजून झालं की त्याच्यामध्ये ॲड करू हळद, तिखट, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ. आता हे चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण ॲड करू 2 चमचे दही. आता दही पण आपण त्या वाटणासोबत चांगलं मिसळून घेऊया. हे चांगलं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया. असं तेल साईडनी सोडायला लागलं की समजायचं आपला मसाला पकला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडं पाणी आणि याला चांगली एक उकळी येऊ देऊ आपण. आता हे बघा चांगली उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकूया. सोयाबीन हे मी भिजवलेले नाही आहे, हे तसेच टाकलेले आहे. आता हे चांगले उकळत असताना जे आपण तिखट मीठ वगैरे टाकले हे सगळं त्या सोयाबीनच्या आतपर्यंत वड्यांमध्ये जाईल. आता याच्यामध्ये टाकूया आपण धना जिऱ्याची पूड. हे पहा सोयाबीन छान शिजून आले आहे. सोयाबीन हे एक छान सबस्टिट्यूट आहे जे चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी. थोडंसं आपण कसुरी मेथी त्याचं फ्लेवर एनहान्स करण्यासाठी आपण ॲड करूया. आणि सोयाबीन हे आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम युक्त आहे. फॅट्स याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतो. सोयाबीन हे अतिशय उपयुक्त आहे आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे. आपली सोयाबीन तयार झाली आहे. गरमागरम सर्व करा. पोळी, भाकरी कशाबरोबरही तुम्ही ती खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.